ना कधी जिद्द सोडायची ना जिद्दीपासून दूर व्हायचं मित्रांनो। लाईफमध्ये अशाच सगळ्या गोष्टी असतात, कुठल्याही कामाचं वेड बनावं लागतं। निव्वळ जोपर्यंत वेळा बनत नाही तोपर्यंत कामं पण होणार नाहीत। आता मित्रांनो दुपारची वेळ आहे, हे इथं वरती तुम्हाला बघा दिसत असेल मंदिराचा झेंडा, तिथं मंदिर आहे। हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये इतकं निसर्ग बहरलेलं असतं ना, एकदम सुंदर क्लायमेट असतं, एकदम निवांत शांत, सगळीकडे हिरवेगार। हे डोंगर आता तुम्हाला ओसाड दिसत असेल, पण पावसाळ्याच्या ठिकाणी ज्यावेळेला आपण इथं येतो ना त्यावेळेला पूर्णपणे एकदम ब्युटिफुल नेचर एकदम असतं, एकदम ब्युटिफुल संपूर्ण आपल्या हिरव्यागार। जसून या डोंगरानं एखादी महिला कशी साडी नेसते तसं पांघरून घातलेलं असतं हिरव्या झाडीनं, हिरव्या गवतांनी सर्व हिरवळ रान झालेलं असतं इकडचं। इतकं क्लायमेट पावसाचे सुद्धा इकडून चांगले धबधबे सुद्धा एकदम सुंदर असतात। हे आदई न्यू पनवेलचं आदईमधलं हे व्ह्यू आहे आणि ब्युटिफुल सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो। हे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तुम्हाला हे रखरखीत वर्ण ऊन दिसतंय, ऊन लागते, पण तसं पाहायला गेलं तर हा क्लायमेट खूप सुंदर आहे मित्रांनो। मी आता गेलो असतो तिकडे वरती, परंतु मला खूप वेळ जाईल तिथं वरती जाण्यासाठी। हा बघा हाच रस्ता तो वरती वरपर्यंत गेला आहे डोंगरापर्यंत। मित्रांनो मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवतो आहे, त्याची कारणं एकमेव आहेत। कारण आपण आजपर्यंत मी पण यूट्यूबला काम करत राहिलो, मला पण वाटतं खूप खूप मनापासून प्रत्येक क्रिएटरचे व्हिडिओसुद्धा मी पाहिलेत आजपर्यंत। त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण पण काही व्हिडिओ यूट्यूबला टाकत असतो। त्याच्यात माझ्याही काही हातून चुका होत असतील सेटिंगमध्ये सुद्धा, आणि मी भरपूर वेळेला ते व्हिडिओ पाहून तशा पद्धतीनं मी व्हिडिओ आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक भरपूर वेळा प्रयत्न केलेत मित्रांनो। कारण कसं होतं माहिती का, आता मी तुम्हाला सांगतो 11 जूनपासून म्हणजे 11 जून 2023 मी यूट्यूब चॅनलला सुरुवात केली होती। त्यावेळेपासून आज एप्रिल म्हणजे 8 एप्रिल 2024 म्हणजे एप्रिल मे जून म्हणजे अजून माझ्याकडे तरी 1 महिना तर संपूर्ण कंप्लीट आहे मित्रांनो। तर माझं असं प्रामाणिक मत होतं की जेवढं तुमच्यापर्यंत मला व्हिडिओ माझा कसा पोचेल आणि तुमच्यापर्यंत माझं कसं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं तुम्हाला माझ्याकडून ज्या पद्धतीचं मार्गदर्शन हवे त्या पद्धतीचं मार्गदर्शन कसं देता येईल, त्यासाठी माझा एक निव्वळ छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे मित्रांनो। हे पण तुम्ही कधीही बघितलं तर इकडं आलात ना तर आपल्या आदई गाव आहे हे बघा इथं आदई गाव आहे, हे न्यू पनवेलचा एरिया आहे मित्रांनो। आदई गाव ज्या वेळेला आपण पूर्ण संपतो या वेळेला डोंगर पट्ट्याकडे येतो त्यावेळेला मग हा आपल्याला सुंदर ब्युटिफुल व्ह्यू पाहायला मिळू शकतो। इथं बऱ्याच ठिकाणी अशी फॅमिलीसुद्धा इकडं आलेली असते ज्यावेळेला हिरवळ संपूर्ण असते ना। आता ओसाड असल्यामुळे ऊन खरखरीत लागतं आहे, त्याच्यामुळे इकडं कोणी शक्यतो नाही आहे, नाहीतर इथलं व्ह्यू फार ब्युटिफुल असतं आहे मित्रांनो। आणि न्यू पनवेलचा एकदम बेस्ट चांगला पॉईंट आहे मित्रांनो। अवश्य तुम्ही ज्या वेळेला आता हे आपला एप्रिल चालला आहे ना, एप्रिल मे जून, मग जूनमध्ये बघा जसा थोडा पाऊस पडायला सुरुवात होईल ना त्यावेळेला ही जी जमिनीची जी काही माती असते ना इतकी सुगंध देत असते। ही आपली माय माऊली म्हणजे आपली पृथ्वी ज्या वेळेला पाणी पडतं वरनं निसर्गाचं, आता ते निसर्ग एकदम फुलला जातो मित्रांनो। अशा पद्धतीचं हे क्लायमेट आहे, सुंदर आहे, ब्युटिफुल व्ह्यू आहे। तुम्हाला म्हटलं तुमच्यापर्यंत हा व्ह्यू पोचवावा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र।